शरण लागले ते मरणाच्या आधी, कुणाला मिळाली जिवंत समाधी, आणि राख झाली किती झोपड्यांची, विझली ती आग नामांतराची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या 32व्या वर्धापन दिनानिमित्त तब्बल 16 वर्ष नामांतरासाठी लढलेल्या तमाम शहीदांना, वीरांना, हजारो भीम सैनिकांना आणि या आंदोलनात आपल्या सुखी स्वप्नांची होळी करणाऱ्या तमाम आंबेडकरवादी जनतेला क्रांतिकारी अभिवादन करतो. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्ताराचा हा लढा महाराष्ट्राच्या काळजावर झालेली बौद्धिक जखम होती. या महाराष्ट्रामध्ये हा मराठवाडा निजामांच्या हैदराबाद संस्थानामध्ये होता आणि त्यावेळी प्रकांड कायदे पंडित, प्रज्ञासूर्य, प्रज्ञावंत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून या मराठवाड्यातलं महत्त्वाचं केंद्रस्थान असलेल्या औरंगाबाद येथे 19 जून 1950 रोजी मिलिंद महाविद्यालयाची सुरुवात केली. ते मिलिंद महाविद्यालय मराठवाड्यातलं पहिलं महाविद्यालय आहे आणि या महाविद्यालयातूनच पुढे प्रस्तावित विद्यापीठाचा कारभार सुरू झाला होता. ते विद्यापीठ 23 ऑगस्ट 1957 रोजी सुरू झाले. परंतु तत्पूर्वीच बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षणाचा पाया या मराठवाड्यात औरंगाबाद येथे रचला होता. मिलिंद महाविद्यालयाच्या इमारतीची कोनशिला 1 सप्टेंबर 1951 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते बसविली आणि या महाराष्ट्रात उच्च शिक्षणाची सुरुवात केली होती. या मराठवाड्यामध्ये असलेल्या या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या 2 नावांची शिफारस करण्यात आली होती. 1984ला छत्रपती शिवरायांच्या नावावर शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरात स्थापन झाले आणि त्यानंतर प्रश्न राहिला होता तो बाबासाहेबांच्या नावाचा. ज्यांनी या मराठवाड्यात उच्च शिक्षणाची द्वारं खुली केली त्या बाबासाहेबांचा यथार्थ गौरव करण्यासाठी 27 जुलै 1978 रोजी नामविस्तारांचा ठराव मंजूर झाला आणि तो ठराव अंमलात आणण्यासाठी 16 वर्षे लागले आणि 16 वर्षाच्या दीर्घ कालखंडात या देशात, या महाराष्ट्रात, मराठवाड्यात हजारो भीमसैनिकांना आपलं बलिदान द्यावं लागलं. म्हणून नामविस्तारांचा हा सोहळा साजरा करत असताना ही बौद्धिक काळजावर झालेली जखम आजही आमची भळभळते आहे. अशा या जखमेला नामविस्तार दिनाच्या निमित्ताने ही मलमपट्टी करू नये, तर तो जाज्वल्य मराठवाडा आंदोलनाचा इतिहास आपण कायम स्मरणात ठेवावा. ती अस्मिता, ती धग, ती उर्मी, ती बाबासाहेब आंबेडकरांप्रती असलेली निष्ठा तुम्ही सर्वांनी सदैव कायम ठेवावी. हीच खऱ्या अर्थाने क्रांतिकारकांना मानवंदना ठरेल. नामविस्तार दिनाच्या निमित्ताने मराठवाड्यातील, महाराष्ट्रातील, देशातील तमाम भीमसैनिकांना मानवंदना देतो आणि सर्व जनतेला शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत. प्राध्यापक राजेश राऊत, इंटेलिजन्स फाउंडेशन, हदगाव, जिल्हा नांदेड.